नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर। केडीएमसीच्या जाहिरातीमध्ये सगळ्याच पदांना असणारा एक कायदा तो म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949। सगळ्याच पदांना हा कायदा आहे। आता मग हा कायदा तुम्हा सगळ्यांना करायचाच आहे, तर मग हा कायदा तेवढा सोपा आहे का? तर मी म्हणेल की नाही, त्या अंशी तो तेवढा सोपा नाहीये। कारण की या कायद्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर टोटल 538 पानं आहेत आणि भाषा म्हणायला गेली तर त्या मानाने अवघडच आहे। तसं एकूण कायद्याची भाषा ही अवघडच असते। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बीएमसी ऍक्ट सुद्धा अभ्यासला असेल बीएमसी साठी, त्यावेळेला सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की कायदा हा जेवढा सोपा असेल तेवढे तुम्ही स्कोर करू शकता। मी असं म्हणणार आहे की कायदा अवघड असतो पण कायद्यावर येणारे प्रश्न सोपे असतात, हे लक्षात ठेवा। पण ते सोपे प्रश्न टॅकल करण्यासाठी आपल्याला तो कायदा सोप्या भाषेत शिकता आला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। तर कायदा आपण बीएमसी ला सुद्धा हेच केलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं आपण काम केलं होतं की कायद्याला किती सोपं करता येईल। जेवढं तुम्ही कायद्याला सोपं करून अभ्यासाल तेवढं तुम्ही कायद्यामध्ये स्कोर करू शकता आणि कायद्यामध्ये खूप चांगला स्कोर होऊ शकतो। आपल्याकडे असे विद्यार्थी आहेत ज्यांनी 50 पैकी 45, 47, 43 स्कोर केलेला आहे कायद्यामध्ये। तर प्रॉपरली कायदा अभ्यासला, सोप्या भाषेत कायदा अभ्यासला तर नक्की तुम्हाला कायद्यामध्ये चांगला स्कोर करता येतो। तर मग तुम्ही म्हणाल मॅम आता सोप्या भाषेत कायदा कसा अभ्यासायचा, तर याचं सुद्धा आपल्याकडे सोल्युशन आहे। तर बघा इकडे हा तुमचा बीएमसी एमएमसी ऍक्ट आहे, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट। तर या कायद्यामध्ये हे प्रकरण 3 आहे आणि या प्रकरण 3चं कलम 43 इथे तुम्हाला दिलेलं आहे। कलम 43 आहे त्याच्यामध्ये महानगरपालिका स्थायी समिती त्यांचं कामकाज या संबंधी तुम्हाला माहिती दिलेली आहे। कसं चालेल की त्याचं जे कामकाज आहे तर त्या नियमानुसार, विहित नियमानुसार करण्यात येईल, अशा रीतीने ती भरवण्यात येईल। तर कामकाज त्याच रीतीने उपकरण्यात येईल, तर करण्यात येईल ला उपकरण्यात येईल। तर एक अवघड भाषा ही कोणत्याही कायद्यामध्ये असते, पण आपला इथं पूर्ण भर असणार आहे की कायदा सोपा। प्रत्येक कलमानंतर पोटकलम, पोटकलमाची विशिष्ट माहिती जी मोठ्या मोठ्या पॅराग्राफ मध्ये दिलेली आहे। तर आता इथं बघाल तर या पोटकलमाची माहिती ही एवढ्या मोठ्या स्वरूपात तुम्हाला दिली आहे बघा, वर 1, 4, 5 पर्यंत इथपर्यंत फक्त माहिती आहे। आणि त्यानंतर परत कलम 44 आहे ज्याच्यामध्ये सदस्यासंबंधी माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे की शहरातील महानगरपालिकेचा कारभार या संबंधी कोणत्याही बाबी संबंधी प्रश्न विचारण्यात येतील। तर हे कलम 44 आहे आणि परत त्याची पोटकलम माग खूप मोठी करून दिलेली आहेत। तर हे झालं अवघड आणि ह्या अशा मोठ्या मोठ्या पॅराग्राफनी तुम्हाला कळतही नाही की महत्वाचं काय आहे। खरंच नाही कळत मुलांना की नक्की काय महत्वाचं आहे। तर मग त्यासाठी एक सोल्युशन इथं स्टडी स्पेस मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। तर हे प्रश्न उत्तर आहेत। तुम्हाला प्रत्येक प्रकरणानंतर, जसं की तुमचे टोटल 31 प्रकरण आहेत, लक्षात ठेवा 31 प्रकरणांचा हा कायदा आहे। तर तुम्हाला प्रत्येक प्रकरणानंतर एमसीक्यूज मिळणार आहेत प्रॅक्टिस साठी। तर बहुपर्यायी प्रश्न असतील प्रॅक्टिस साठी, तुम्ही इथे बघू शकता। तर बघा इथं तुम्ही जर पाहिलं तर हा प्रकरण 3 हे प्रकरण 3 आहे जे तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मी करून दिलेलं आहे। तर महानगरपालिका स्थायी समिती, परिवहन समिती व अन्य समित्यांचे कामकाज या प्रकरण 3 मध्ये तुम्हाला दिसेल। आणि या प्रकरण 3 मधील कलम 43 बघा किती छोट्याशा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेला आहे, किती छोट्याशा ह्याच्यामध्ये दिलेला आहे। तर महानगरपालिका स्थायी समिती आणि इत्यादींचे कामकाज याबद्दल माहिती जी आहे तर ती कशामध्ये आहे, तर ते कलम 43 मध्ये आहे। मगाचं तुम्ही पाहिलं किती अवघड आणि किती मोठं होतं, पण आताचं जर तुम्ही पाहताय तर ते अगदी साधं सोपं छोटंसं लक्षात राहील असं, आणि याच्यावरून तुम्हाला हेही कळेल की हे महत्वाचं आहे किंवा नाही। तर एक अशा पद्धतीने खूप सुंदर असा कायदा तयार करून दिलाय। आणि पोरांनो तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी 10 प्रकरणाचं काम हे झालेलं आहे। आपल्या कायदा 10 प्रकरणापर्यंत सोप्या भाषेत करून दिलेला आहे आणि अवघ्या 3 दिवसामध्ये तुम्हाला 31च्या 31 प्रकरणं सोप्या भाषेत करून मिळणार आहेत। तर अशा प्रकारे इथं आता हे कलम 43 झालं, त्यानंतर इथं कलम त्याचं पोटकलमाबद्दल माहिती सुद्धा दिलेली आहे। तर लगेच तुम्हाला कलम 44 सुद्धा खूप सोप्या भाषेत करून दिलेलं आहे। पालिका सदस्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार, पालिका सदस्यांना नियमानुसार महानगरपालिकेच्या कामकाजाविषयी प्रश्न विचारायचा अधिकार असतो। साधं सोपं।
सोपं कलम म्हटलं तर त्यांचा जो प्रश्न विचारायचा अधिकार आहे तर तो कलम 44 मध्ये आहे आणि त्याला थोडंसं एक्सप्लेन करून मी सांगितलेलं आहे की अधिकाऱ्याला सदस्याला प्रश्न विचारायचा अधिकार असतोय. तर असं साधं तुम्हाला कायदा करून दिलेला आहे आणि हा कायदा कितीला आहे तर हा कायदा फक्त 99 रुपयाला तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहे. तर नक्कीच सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि हा सोपा जो कायदा आहे तर तो घ्यायचा. KDMGच्या सगळ्याच पदाला हा कायदा आहे. तर एवढा सोपा कायदा तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच मिळणार नाही आणि हा कायदा तुम्हाला मोबाईलमध्ये प्रॉपरली वाचता येईल अशा स्वरूपात आणि खूप सुंदर भाषेत दिलेला आहे. जिथं जिथं वाटतंय की तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तिथं तिथं मी नोट सुद्धा लिहिलेली आहे की असं असं करा. अजून एक महत्वाची बाब तुमच्यासाठी, एक चांगला सरप्राईज, एक चांगला बोनस पॉइंट म्हणजे आपल्या प्रत्येक प्रकरणानंतर असणारे प्रश्न उत्तरे. तर प्रत्येक प्रकरणानंतर तुम्हाला दिसतंय का रे तर प्रश्न उत्तरं दिलेली आहेत. तर महानगरपालिकेत शहर अभियंता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि नगरपालिका सचिव यांची नेमणूक कोण करतं? महानगरपालिका करत असते. त्यानंतर आयुक्तांना महानगरपालिकेच्या सभेत चर्चेत भाग घेण्याचा अधिकार असतो, परंतु त्यांना अधिकार कोणता नसतो तर प्रस्ताव मांडणे आणि मत मांडण्याचा अधिकार हा नसतो. तर अशा प्रकारे भरपूर सारे प्रश्न प्रत्येक कायद्यानंतर, प्रत्येक प्रकरणानंतर तुम्हाला मी दिलेला आहे. तर एवढी चांगली प्रॅक्टिस होणार तुमची कायद्याची की तुम्ही कायद्यामध्ये पैकीच्या पैकी जेवढेही प्रश्न येतील महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट वर ते सगळे तुम्ही सोडवू शकता. तर तुमच्या सुद्धा मित्रांसोबत शेअर करा, त्यांना सांगा आपल्या कायद्याबद्दल. आणि एवढं बोलून आज इथेच थांबते. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट सेशनमध्ये. सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी आपलं YouTube चॅनल आहे सबस्क्राईब करा आणि स्टडी स्पेस मराठी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हा कायदा घेण्यासाठी फक्त 99 रुपयाला हा कायदा आपण दिलेला आहे. चला, थँक्यू सो मच. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.